पहिली चढाई केली जाते जसे नंबर 3 तुमचा पुरा असा हा चढाईपटू आपण पाहतोय जे भवानी कर्जावले संघाकडून आणि सहज आहे त्या प्रकारे त्याची मेहनत आहे आणि कॉर्नर आले तर आउट करेंगे कोई अगला 5 की कवर में ओ क्या बात है अप्रतिम कवर 200 दसपटी या संघाकडून 6च्या कवर मध्ये बोनस ओंकार येऊ शकतो का आपल्या संघाला काल ओंकार सज्ज होतोय आणि निश्चितपणे कॉर्नरला टिपण्या आणि क्या बात है बाय 1 गेट 1 फ्री नंबर 5 आपण पाहतोय आणि घेतली आणि डिफेंडरने काही सेकंदामध्ये दिसून क्या बात है कॉन्फिडन्स काय असतो दाखवतोय सहज सुंदर अप्रतिम गुण दोन्ही बाजूला चांगला मॅच सुरू आहेत बाजूला दसपटी विरुद्ध जय भवानी कर्जावळे चिपळूण विरुद्ध एक बाजूला पुणे आणि पालघर या ठिकाणी पुणे या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा चुरशीचा सामना अतिशय सुरेख शेवटच्या क्षणाला खेळाडू क्रमांक 2 वरती चांगला टॅकल पाहिला खेळाडू क्रमांक 1 वरती काय घडलंय टॅकल दिला जातोय टॅकल सुपर कॅच क्रीडा क्रमांक 1 वरती काय घडते जर्सी क्रमांक 3 ज्याने सातत्याने आपल्या संघावरती गुणाची कमाई करतोय तो चढाई करताय एक युवा टॅलेंट आहे एका गुणाची कमाई सध्यासाठी जसे नंबर 22 हा असा खेळाडू आहे जो कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सामन्याचं गणित समीकरण आपल्या संघाच्या बाजूने बदलवू शकतो असा खेळाडू आहे आणि नेहमी मॅच मध्ये मास्टर माइंड म्हणून त्याला पाहिलं जातं संधी आहे आणि हो 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 सावकाश घाई करू नका 1 2 3 4 खेळाडू होऊ शकले असते सुंदर प्रयत्न फ्रॅक्शन ऑफ मार्जिन रूपामध्ये मिळतोय जसे नंबर 2 पुण्याच्या संघातील हा खेळाडू ज्याने पाटणा पायरेट्स विरुद्ध बेंगलोर बुल्स मधून खेळताना 7 गुण मिळवले होते असा खेळाडू आहे तो जसे नंबर 2 ला आपण पाहतोय व्यक्ती याला गुन्हे पुणे आणि बघा अशा प्रकारे तुटून पडलं जणू काही दत्त जयंतीचा उपवास सोडला आहे सर टॅकल केली होती प्रो कबड्डी स्टार स्वप्नेची टॅकल केली होती एकदा जोरदार टाळ्या होते नक्कीच स्वप्नेची क्लास परमनंट आहे संधी आहे आणि 2 पॉइंट्स पुणे जसे उल्लेख केला मी की प्रो कबड्डीचे काही खेळाडू या संघात देखील आहेत पुणे ग्रामीण पुणे शहर
असे जे संघ खेळतात ज्यावेळेस जिल्हा अजिंक्यपद राज्य अजिंक्यपद त्यावेळेस या खेळाडूंचा खेळ पाहणं एक पर्वणी ठरते खेळाडूंसाठी आणि मेहनत खूप आहे. दुसरे नंबर 2 चा उल्लेख मी आता केला. पटना पायरेट्स विरुद्ध बँगलोर बुल्स सामन्यामध्ये केलेली त्यांनी कामगिरी सहज पॉइंट. चला ऑल आउट देण्यात त्यामध्ये यश मिळते आणि इच्छाशक्तीला इच्छा तयार करावी लागेल. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. जसे नंबर 7 पाचच्या कव्हर मध्ये 2-1-2 चं क्षेत्ररक्षण आपण पाहतो फॉर्मेशन सही. आणि या ठिकाणी क्या बात है, हाँ गले लग जा, दिल मांगे मोर. बिल्कुल बेहतरीन अटेम्प्ट था, गले लगाया था उन्हें. 4च्या कव्हर मध्ये पुन्हा एकदा कुणाल. निश्चितच कुणालच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5च्या माध्यमातून ज्याच्या पाठीशी अनुभव खूप मोठा अनुभव महत्वाचा असतो मित्रांनो. खूप आणि जे भवानी संघ गेले कित्येक वर्ष खेळण्याचं कारण म्हणजे तो अजूनही मैदानात उतरतो. मध्ये त्याला मोठी इंजुरी झाली, इंजुरीचं ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं. वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यात असतो त्यावेळेस देखील त्याची खूप धरपकड होते, म्हणजे कसरत असते. दूरचा प्रवास, त्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्याच्या मॅचेस, संघाच्या मॅचेस खेळून 4च्या कव्हर मध्ये जसे नंबर 13 आणि या ठिकाणी काय घडलंय, सेकूच्या 2 टॅकल सक्सेसफुल. क्या बात है, हा उत्माचा एक आहे संकट मोचक. मगाशी उल्लेख तोच केला की शेवटची जी व्यावसायिक स्पर्धा कव्हर केली नाशिकला त्यावेळेस महेंद्र विजयी झाले होते BPCL ला म्हणून. त्यावेळेस स्वप्नीलने शेवटच्या ज्या 3 सुपर टॅकल केल्या 2 मध्ये ते महत्वाचे ठरले. सागर बांदेकर सर खूप झाले होते आणि एका बाजूला शैलेश सावंत प्रशिक्षक, एका बाजूला सागर बांदेकर सर. आणि सामना देखील एवढा जबरदस्त झाला होता शेवटच्या रेड पर्यंत. मात्र ते निर्णायक 2-3 सुपर टॅकल जे स्वप्नीलने ऍक्शन मध्ये मिळवल्या होत्या. अनुभव काय असतो हे पाहायला मिळतं आपल्याला. जसं आपण नेहमी म्हणतो की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव एक महान शिक्षक असतो. कुठल्याही खेळामध्ये जीवनामध्ये पुढे जात असताना आपण नेहमीच अनुभवाची शिदोरी आपल्या जवळ असेल तर आपण कितीतरी मोठमोठी शिखरं सहज सुंदर करू शकतो. याचं प्रात्यक्षिक म्हणून जस्ट दाखवतोय, फक्त दाखवतोय याचं कारण प्रात्यक्षिक तो दाखवतोय स्वतः उतरून की अशा पद्धतीने तुम्ही कव्हर लावू शकता. आता युवा खेळाडू आहे आणि याच खेळाडूंना स्पर्धेसाठी पुढची पिढी म्हणून पाहिलं जातं आणि त्यांना ते क्लिक करावं लागेल. नंबर 4 आहे, फक्त टच करून आलेले आहेत कारण वेट करत असतील ते म्हणजेच संघाची पहिली थर्ड रेड याच्यावरती विचार सुरू आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4. चला सुपर रेड 4 पॉइंट्स. पुन्हा एकदा अनिल कपूर स्टाईल झकास. एकदा शुभम चढाई किंवा टॅलेंट आहे, किंवा टॅलेंटला काम आहे. सुरेख प्रयत्न आहे मित्रांनो. शुभमची ही चढाई आवडे तर टाळ्या होते, टाळ्या होणे गरजेचं मित्रांनो. चांगला खेळ करतोय शुभम, प्रयत्न चांगले होते शुभमचे. सर्व पंचांना सर्व धन्यवाद देणं गरजेचं असणारे. चांगले खेळ आपल्याला पाहणं तर चांगले पंच केले देखील आणि पूर्ण या स्पर्धेचं नियोजन आयोजन ज्याने केलंय श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट शिरगाव राजवाडी सर एका वाडीने नियोजन केलंय आणि सुंदर नियोजन असणाऱ्याचं 32वं वर्ष आहे, परंपरा आहे. त्यानंतर नगर सध्या ज्या प्रकारे त्या देखील उल्लेखनीय आहेत, ज्या पद्धतीने बदल होत चाललेले आहेत कबड्डी खेळामध्ये. पुन्हा एकदा दसपटी संघाविरुद्ध चढाई करण्यासाठी सज्ज होते. उंच पुरा असा चढाईपटू आपल्या उंचीचा पूर्ण फायदा
कारण स्ट्रेचिंग केल्यानंतर राईट टर्न त्याला बरोबर उजव्या हाताच्या जवळ मिळू शकतो. त्यासाठी ते डॉजिंग, त्यासाठी पायाची मुवमेंट, बॉडी लँग्वेज तुम्हाला तयार करावी लागते आणि त्याच पद्धतीने थोडासा वाकून उभा होता कॉर्नरचा, त्याला टिपण्यामध्ये यश. निश्चितच पुन्हा एकदा संकेत गडचिंच्या माध्यमातून चढाई दिली जाते. हाताने गुण मारण्याचा दावा सक्सेसफुल गुण दिला जातो. पाहूया दसपटी खेळाला दसपटी संघाला दिले जात आहे. दिलेले आहेत स्वतःचा खेळ बाहेर निघाला. सीसीटी लाईव्ह युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राहुल पडवळ यांचे युट्यूब चॅनल आहे, जी स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. आणि क्या बात है, मेरी झलक सबसे आला. स्वप्ने नाम समझ के फ्लावर समझे क्या. अप्रतिम सुंदर परफॉर्मन्स, वन साइडेड, वन मॅन आर्मी, योद्धा. निश्चितच श्रेय शिंदेच्या माध्यमातून चढाई करणाऱ्या ज्याने युवा सिरीज गाजवली तो श्रेय शिंदे पुन्हा एकदा चढाई करता पाहतो. दसपटी क्रीडा मंडळ दसपटी संघाकडून आक्रमक खेळ देखील पाहणार आहोत. श्रेय शिंदेच्या माध्यमातून चढाई केली जाईल. ही देखील एकटी चढाई करणार आहे. यानंतर होणार सामना सम्राट पुणे विरुद्ध मुलुंड क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. तसेच साई कृपा पालघर विरुद्ध चेंबूर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. चला, साई कृपा पालघर आणि चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीचा आपला दुसरा पुकार. त्यानंतर सम्राट पुणे आपण देखील खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड विरुद्ध सम्राट पुणे क्रीडांगण क्रमांक 1 दुसरा पुकार. सेकंड कॉल, नेक्स्ट मॅच खेळण्याच्या दृष्टीने आपण देखील सज्ज राहायचंय. निश्चितच यानंतर होणारे सर्व दोन्ही संघांना 40 टीम्सना विनंती असणार आहे की आपण बरोबर लगेचच मैदानामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा दसपटी क्रीडा मंडळ दसपटी संघाकडून संकेत गडची क्रीडा क्रमांक 1 वरती चालू सामना. कर्जवडे असेल, कर्जवडे संघाकडे पुन्हा एकदा संकेतच्या माध्यमातून प्रतिम टॅकल दिला जातोय. साई कृपा पालघर आपण खेळण्याच्या दिशेने तयारायचे. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. साई कृपा पालघर दुसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 2. क्रीडांगण क्रमांक 1 यानंतर होणारा पुढील सामना खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. जे पुढील दोन्ही संघ मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. सम्राट पुणे. उद्याचं सायंकाळचं सत्र ठीक 5 वाजता आपण सुरू करणार आहोत. त्याची नोंद सर्व संघ नायक, संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक आपण घ्यायची आहे. ठीक 5 वाजता उद्याची रिपोर्टिंग राहील. सो प्लीज नोट दिस, ऑल द टीम मॅनेजर, टीम कोचेस. टुमॉरो reporting time is exactly 5 in the evening. We start the second day of this Dattapur Trophy 2025. So kindly request to all the team coaches, team managers. चढाई करत असताना पुन्हा एकदा कबड्डी थांबून त्या ठिकाणी थोडासा वेळ घेऊन आता स्वतः जर्सी नंबर 1 आलेले आहेत. कारण तिन्ही जर आपण पाहिले 2 डिफेंडर आहेत, हा ऑलराऊंडर आहे. कुडाल देखील थोडंसं आपण पाहतोय की कंटिन्यू रेट मारल्यानंतर स्टॅमिना होता, क्षमता थोडीशी आपल्याला कमी जाणवते. कारण कंटिन्यू त्याच्याने कव्हर करायचे थोडंसं स्ट्रॅटेजी तयार करू शकतात. कारण समोरच्या संघामध्ये देखील आपण संकेत गळशीचा उल्लेख केला, श्रेयसचा उल्लेख केला, त्याला छान पॉईंट्स लागतात. तर कव्हर वर देखील तुम्ही बऱ्यापैकी समोरच्या संघाला थोडं अडचणी काढू शकतात. बघा काय प्लॅन टाइम आउट मध्ये या ठिकाणी घेतला जातोय. कोणती रणनीती असेल, व्हॉट काइंड ऑफ न्यू प्लॅन दे लुकिंग फॉर अगेन्स्ट दसपटी और दसपटी अगेन्स्ट टीम जय भवानी. 4च्या कव्हर मध्ये 1-1-2चं आपण फॉर्मेशन पाहतोय. आतमध्ये जाऊन तो टचचा देखील अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे. थोडी फ्लेक्सिबिलिटी छान पाहायला मिळते. मेहनत इच्छाशक्ती देखील खूप करतात. मात्र ज्या
इच्छाशक्तीच्या मेहनतीला त्या प्रकारे अजूनही न्याय मिळत नाही. कारण 2 नंबर 22 ज्या प्रकारचे कॉम्बिनेशन आहे राकेशभाई गुले पुणे संघाचं 3 खेळाडू सुपर टाकतात. अहो संधी मिळणार. हो क्या बात है. संधी मिळाली की सुपर टॅकलचे 2 गुण अक्षरशः स्वतःला एस्केप केलं होतं जर्सी नंबर 12 ने. थोडा अजून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न होता त्यामध्ये अयशस्वी. कारण श्रेय दिलं ते म्हणजे तिन्ही डिफेंडर्सना. चला चेंबूर क्रीडा साई कृपा तयार राहा. क्रीडांगण क्रमांक 2 साई कृपा चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. साई कृपा पालघर. मुलुंड क्रीडा केंद्र मुंबई उपनगर. सम्राट पुणे दुसरा पुकार. 10 पंडित चिपळूण चांगलं कमबॅक करताय आणि आता ऑल आउट होण्याची नामुष्की ओढवली. जय भवानी कुणाल शिंदे चढाई करण्यासाठी. दसपटी विरुद्ध आपण पाहतोय दिलेला आहे. घेऊन जाणार का बोनस एका बाजूला 1+2 3 पॉइंट्स. मॅच अशोक आपण पाहिलं तर स्वप्नील शिंदे कशा पद्धतीने मॅच खेळवतात हे देखील आवश्यक असतं. तुम्ही कशा पद्धतीने मॅच मध्ये फक्त रेडर म्हणून जाताय पॉइंट्स आणताय. सुपर रेट मला मिळाले पाहिजे मला पॉइंट्स मिळाले पाहिजेत. मी कव्हर करण्यासाठी जास्त मेहनत घेईन. त्यापेक्षा मॅचची सिच्युएशन काय आहे आणि अकॉर्डिंग टू द सिच्युएशन आपल्याला काय प्रयत्न करावे लागणार त्याची स्ट्रॅटेजी त्याच वेळेस तयार करणं हा एक खरा कर्णधार आणि एक मास्टर माइंड. कारण 2 त्याचे सुपर टॅकल नाही तर त्याचे वन मॅन आर्मीचे आपण 2 शो पाहिले ऍक्शन मध्ये ज्याने फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर दोघांना डॅश केले होते. जसे 3 इंचपुरा मगापासून जर आपण असं यांचा स्ट्राईक रेट पाहिला तर 4 किंवा 5 रेट मध्ये त्यानंतर एखादा दुसरा गुण पाहायला मिळतोय. ते देखील फार आवश्यक आहे. तुमचा स्ट्राईक रेट कशा पद्धतीने आहे. आपण जर 4 रेट करतो तर आपल्याला किमान 1-2 तरी पॉइंट्स लागणं गरजेचं आहे. निश्चितच सर स्वप्नील दादाचं पाहिलं तर पूर्ण 100% मैदानात जर स्वप्नील दादा पूर्ण 100% देत असतो आपल्या संघाकरता आणि प्रत्येक खेळाडू करता. आता मात्र पॉइंट मिळतोय. जसे नंबर 2 जोपर्यंत आहे तोपर्यंत सहज. कारण प्रो कबड्डीमध्ये देखील या खेळाडूने खूप चांगल्या प्रकारे स्वतःला आकर्षित केलं सर्वांचं लक्ष. जसे नंबर 2 इथल्या चढाईमध्ये ते 5 पॉइंट्स त्यानंतर ऑल आउट 2 7 गुण. बेंगळुरू बुल्स वर्सेस पाटणा पायरेटचा तो सामना. निश्चितच पुन्हा एकदा क्रीडा क्रमांक 2 वरती एक अतिशय रोमांचक समाजाची क्रमांक 12 च्या माध्यमातून चढाई केली जाते. पुढे संघाकडून चढाई असणार आहे. पॉइंट 10 पाठी. श्रेयस शिंदे फायर होतोय 10 पटी संघा करता. जे पॉइंट्स लागतात ना सगळ्या पटूला तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. जसं एखादा टर्न कव्हर करणारा मध्यरक्षक असतो आणि या ठिकाणी क्या बात आहे हनुमानवाडीचं रूपांतर चांगल्या सक्सेसफुल कव्हर मध्ये. नजर होती त्या खेळाडूच्या दोन्ही पायांवर ज्या उंचीचा खेळाडू आहे आणि चांगली यशस्वी कव्हर. ओंकार फायर होतोय संघा करता. अप्रतिम चढाई पाहतोय आपण पुन्हा एकदा. मी सम्राट पुणे आणि विनंती करतोय मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार व्हायचे. तिसरा आणि अंतिम पुकार क्रीडांगण क्रमांक 1 मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड विरुद्ध न्यू सम्राट पुणे. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. साई कृपा पालघर. तिसरा आणि अंतिम पुकार.
निश्चितच फायर केलं जाते ते मात्र जर्सी क्रमांक 13 मध्ये होते. पुन्हा एकदा फायर करणं गरजेचे. संकेत गडशीच्या माध्यमातून चढाई दिली जाते. शेवटचा सर 300 सेकंदाचा कालावधी असणार आहे. 15-22 जोडी 7 गुणाची बळत असणार आहे. ती मात्र नो डाऊट 10 कोटी क्रीडा मंडळ 10 कोटी क्रीडा 15-22. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. गुणाची बरसात काय गुणाच्या माध्यमावर गुणाची ते चढाई करता असणार आहे. गुणाला मात्र रप्पा बुलेट ट्रेन चालवावं लागणार आहे. सर पाहिलं तर अजूनही 7 गुणाची बळत असणार आहे. ती मात्र 10 कोटी क्रीडा मंडळ 10 कोटी या संघाकडे. गुणाला एक काय ही देखील एमटी चालेल. क्रीडा क्रमांक थर्ड रेड. या चढाईला मात्र रोकावं लागेल. कमबॅक करावं लागेल. ते मात्र एकदा श्रेयसच्या माध्यमातून चढाई दिली जाईल. श्रेयस चढाई असणार आहे. किक मारण्याची संधी होती परंतु चांगला टोटच मारला सुचित कदमला. एका गुणाची कमाई केली जाते. एक मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड मुंबई उपनगर आपण खेळण्याच्या दिशेने सज्ज राहायचं आहे. न्यू सम्राट पुणे आपण देखील खेळण्याच्या दिशेने तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. आपला पुढील सामना क्रीडा क्रमांक 1 वर राहील याची नोंद घ्यायची. न्यू सम्राट पुणे मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड. संपूर्ण स्पर्धा सीसीटी लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईव्ह आहे. राहुल पडवळ चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. येणाऱ्या दिवसामध्ये कितीतरी स्पर्धा आपल्याला दापोली, संगमेश्वर, देवरूख, चिपळूण, लांजा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. जे स्टेट लेवल आहे. दोन्ही सामने आपण जर पाहिले राऊंड नंबर 1 आणि 2 वरचे शेवटच्या टप्प्यावर आलेले आहेत. कुस्तीची संधी मिळणार का? कुस्ती नंबर 4 या ठिकाणी 2 मिनिटं. निश्चितच संकेत गडचे लोकल युवा टॅलेंट संकेत गडच्या माध्यमातून 10 कोटी क्रीडा आपल्या 10 कोटी संघा करता आक्रमक चढाई दिली जाते का पाहूया. स्ट्राईक रेट पाहिलात ना तो शांतपणे खेळतोय. 2 ते 3 चा स्ट्राईक रेट असणार आहे. ही देखील एमपी चढाई कुणाल शिंदेच्या माध्यमातून कमबॅक करणं गरजेचं आहे. शेवटची 2 मिनिटांचा कालावधी 120 सेकंदाचा कालावधी टाइम आपल्याला जातोय. शक्ति फिर एक बार क्लोज लेकर जाएंगे. जिस तरह का मुकाबला मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड बनाम में हुआ था तो केवल 1 पॉइंट से वो हारे थे. अनुभवी खिलाड़ी ट्रेड करने के लिए पूरी तरह से टाइम ले रहे हैं. हालांकि पता है कि 30 सेकेंड में हमें अपने रेड को पूरा करना है. ये पूरी जानकारी लेकर अनुभव की कोई कमी नहीं. टच करके वहां पर तैयार है. जितना हो सके बचे हुए मिनटों में कितने रेड्स बन सकते हैं ये भी देखना आवश्यक है. और ये कहां से कहां है पता ही नहीं चला. डिफेंडर लास्ट मिनिट टू गो. चला मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड न्यू सम्राट पुणे या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. क्रीडा क्रमांक 1 चा सुरू असणारा सामना 10 कोटी क्रीडा मंडळ चिपळूण विरुद्ध जय भवानी कर्जावडी संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपला संघ जयंत तयारीनिशी मैदानात उतरवायचा आहे। ग्राउंड नंबर 1 मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड विरुद्ध न्यू सम्राट पुणे। ग्राउंड नंबर 2 चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर विरुद्ध साई कृपा क्रीडा मंडळ पालघर। आपण देखील तयार राहा। तिसरा पुकार सह्याद्री स्पोर्ट्स या देखील चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह तुम्ही पाहू शकता। संपूर्ण मुंबई महाराष्ट्र दोन्ही चॅनल्स आपण पाहतोय। सह्याद्री स्पोर्ट्स विकी शिंदे आणि राहुल पडवळ सीसीटी लाईव्ह। सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब।